सो गुड मॉर्निंग गाईज. सकाळ झालेली आहे आणि आज आहे वर्किंग डे मधला आणि मी सुट्टी घेतलेली आहे. याच्या मागे एक रिझन आहे, तुम्हाला नक्की कळेल पुढे. व्हिडिओ बघत राहा. हे बघा काय. सो फायनली आंघोळ करून मी रेडी झालेलो आहे आणि अशा प्रकारे माझ्या घरात सगळे बसलेले आज. तर ही आहे आजी. हॅलो आजी. हाय बोल. हाय बोल. हाय. ही आहे माझी मम्मी. हाय. हे बाबू. हाय. बोल. हाय काय. हाय. आणि हे माझे पप्पा. नमस्कार. तर हे होतं एक बेसिक इंट्रोडक्शन सगळ्यांचं. तर तुम्हाला थोड्याच वेळात कळेल की आपल्या घरात आता काय चालू असणार आहे. तर एक छोटासा आम्ही एक थोडीशी पूजा ठेवलेली आहे. पूजा कशाबद्दल आहे हे तुम्हाला नक्की सांगतो मी. खूप इमोशनल मोमेंट आहे आज आमच्यासाठी सगळ्यांसाठी. तो आज आम्ही विटनेस करणार आहोत. त्यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत. अँड आय होप तुम्ही हा व्हिडिओ नक्की एन्जॉय कराल. काय करते सज्जी? मी कोथिंबीर साफ करते. कोथिंबीर साफ करते. आता गरे साफ करणार. काय काय करते हे बघा. हे काय. तर तुम्ही सुद्धा कोकणामधून असाल तर तुमच्याकडे मे महिन्यामध्ये हे सगळ्या गोष्टी नक्की घरात येत असतील. हो 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 सगळं करते. खाते. काय करता अप्पा? खाते पण. अरे नमस्कार, मी कुडाळचो राहुल. आम्ही गावावर भावून पाठवल्यान फणस. आता करतेले काय गावची सवय, गावात राहून फणस तरी काढू शिकलोय. आता फणस आता काढते आणि सोडून आई आणि माझ्या बाईले आणि झिलाच्या बाईले देते आम्ही खाऊ. तुम्ही पण खाऊन बघा आणि काय जर नसाल तर आमका सांगा, आम्ही तुमका भाजी बनवून देतो. काय खातेस तू? काय खातेस? फणस. फणस खा. सो दुपारचे वाजलेले आहेत 2:15 आणि आता भटजी फायनली घरी आलेले आहेत. सो त्यांनी असे या प्रकारे त्यांचं सामान आलेलं आहे आणि आता येतील. सो हॅलो भटजी बुवा, नमस्कार. अच्छा अच्छा. भटजी बुवा, आपण ही पूजा कसली करतोय? उदक शांत. उदक शांत. उदक शांत ही कशाला करायची? या शांतीमध्ये विष्णूच्या 4 अवतारांचं पूजन होतं. वराह, नारसिंह, वामन आणि विष्णू ह्या 4 अवतारांचं पूजन असतं. प्रत्येक अवताराचं कार्य वेगवेगळं आहे आणि जी सृष्टी उत्पन्न करणारा जो भगवंत आहे त्याला ब्रह्मदेवता म्हणतात. तर त्या ब्रह्मदेवाचं सुद्धा पूजन यामध्ये होतं. म्हणजे ही जी शांतीपूजा ही पाण्याच्या माध्यमातून होते. जसं काही शांतीपूजा या हवन वगैरे किंवा होम करतात, तर ही पूजा उदक म्हणजे पाण्याच्या द्वारे ही शांतीपूजा केली जाते. पूजेमध्ये अपामार्जन स्तोत्र आहे. दालभ्य ऋषींनी सांगितलेलं. दालभ्य आणि पुलस्त्य यांचा संवाद झाला, त्यातून हे अपामार्जन स्तोत्र त्याचं आता पठण केलं जाणार. आणि जे पाणी असतं त्या हा कलश थोडा धुपवला जातो आणि त्यानंतर त्या कलशामध्ये पाणी भरून पुढची पूजेला सुरुवात होते. त्याआधी गणपती पूजन वगैरे या सर्व गोष्टी होतात. कुलदेवता पूजन, गणपती पूजन, संकल्प असतो आणि प्रामुख्याने शंकर आणि विष्णूचं पूजन हे होतच असतं. पण ब्रह्मदेवाचं असं वेगळं पूजन कोणी स्पेशल करत नाही, पण या पूजेमध्ये त्या देवताचं पण आवाहन होतं. आणि त्यानंतर ब्रह्मा, विष्णू, महेश या 3ही देवतांचं वेगवेगळ्या रूपामध्ये पूजन होतं. म्हणजे विष्णूच्या 4 अवतारांसाठी 4 सुपाऱ्या मांडल्या जातात. रुद्रासाठी कलश असतो आणि वरती एक दर्भाचं असं मंडल असतं किंवा मी तुम्हाला दाखवेन अशी दर्भाची एक झोपडी असते, ती ठेवली अशी जाते. त्याद्वारे ते पूजन होतं. ही पूजा करण्यामागे आमचं मेन रिझन असं आहे की आता आमची ही जी चाळ आहे, ही चाळ जी आहे ती आता रिडेव्हलपमेंटला जात आहे.
आणि आम्हाला एक घराला आणि या वास्तूला एक थँक्यू म्हणायचं आहे की या घराने आम्हाला जे काही दिलेलं आहे तर त्यासाठीही आम्ही एक पूजा करत आहोत. एवढे वर्ष त्यांनी आम्हाला सांभाळले. या घरामध्ये आमचा जन्म झाला, माझा जन्म झाला, लहानाचे आम्ही मोठे झालो, माझी मुलगी आज झाली. हे सगळं याच घरात झालेलं आहे. याच घराने आम्हाला भरपूर काही गोष्टी दिलेल्या आहेत. तर या घराने सगळं काही पाहिलेलं आहे आणि त्यासाठीच मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच बोललो होतो की ही एक खूप इमोशनल व्हिडिओ असणार आहे आमच्या पूर्ण फॅमिलीसाठी. महागणपतये नमः. दोन्ही सुपाऱ्यांवर रिद्धी सिद्धी सहित महागणपती देवता हरद्राम कुंकुमम सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. श्रीमन्महागणाधिपतये नमः. अखंड सौभाग्य प्राप्त्यर्थं वंशवृद्ध्यर्थं दुर्वांगुरादि समर्पयामि. महागणपती देवताभ्य नमः. की ही पूजा करण्यासाठी 4 आपल्याला गुरुजी लागतात आणि 4ही गुरुजी इथे आलेले आहेत. तर आता ही पूजा जी आहे ही चालू होईल. गणेश पूजन वगैरे आम्ही करून घेतलं, तुम्ही बघितलात. खूप सुंदर असं गणेश पूजन झालेलं आहे. आपल्या महाराजांचं जन्म नाव सांगा पूर्ण. रितेश सुधीर राहुल. रितेश सुधीर राहुल हा समस्त राहुल कुटुंबीय गेले किती वर्ष इथे राहतात. गेले एक 61 वर्ष. आंबोली हे काय म्हणायचं, आंबोली या वास्तूमध्ये गेली 7 वर्ष ना. 7 किती वर्ष झाली आई? झाली माझ्यात लग्न झाली तरी 80-90 वर्ष झाली. तरी 80-90 वर्ष झाली. आज वास्तूचे आभार फेडण्यासाठी म्हणून आज आपल्या राहुल कुटुंबाने 4 ब्राह्मणांना बोलून 4 ब्राह्मणांच्या ज्ञानाप्रमाणे मताप्रमाणे आज आपल्या घरात शुभ वास्तू व्हावी आणि वास्तूचे आपले काही दोष असतील ते निघावे, कोणाला काय कन्यकर्तृत्व असेल तर निघावं, यासाठी म्हणून ज्योतिषाने किंवा ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे यथाशक्ती यथाभक्ती आरोग्य 4 ब्राह्मणांच्या मताने उदक्षंत ही केलेली आहे ती मान्य करून घ्या. 5 पुरी 12 काय 12 2 12 तुम्हाला काय काय भवानी देवमांगा गोगल काय निर्वले त्या काय गुरु काय दांडेकरापासून खाणं निर्वाशापासून आज आपल्या ह्या घरातल्या निर्वाशापासून मूळ पुरुषापासून आज आकाशी ब्राह्मणापासून आज घरात गेलेली कोण सवाशी होईल आज सगळ्यांची उद्धार व्हावा, सगळ्यांच्या कृपा आशीर्वाद व्हावे आणि सगळ्या गेलेल्या पित्रांचा उद्धार होऊन त्यांना उत्तम मोक्ष उत्तम लोक प्राप्त व्हावं आणि सगळ्या पित्रांचे आशीर्वाद या कुटुंबावर लाभावे म्हणून आज आपले केलेले उदक्षंत मान्य करून घ्या. कोणाची हळ असेल काय नर असेल त्या क्षणापासून दूर करा. प्रत्येकाच्या जन्मकुंडली राशीकुंडली वर्षकुंडली काही ग्रहांचे दोष असतील हे दोष निघून जावे. या घरावर कोणी कणी करतो भूत प्रेत पिशाचे कोणी लावत असेल कोणी तारकसचा वसूल करी दैलापासून कोणी मुख्य विचार करू त्या स्मशा विचार करत असेल ते आपल्या पायाखाली सरपंच करा. सगळ्यांचा हातापाय सांभाळ करा. जो नोकरी धंदा व्यवसाय उद्योगधंदा पाणी काय करताय त्याच्यामध्ये प्रत्येकाला यश कीर्ती विजय प्राप्त करून द्या. प्रत्येकाच्या आरोग्याच्या बाबतीत काय ठणठणी असतील त्या सगळ्या दूर करून सगळ्यांना चांगलं आरोग्य घेऊन ठणठणी असं सुदृढ बनवा आणि असणारे दोष क्लेश पीडा हे सगळे दूर करून आज वास्तुदेवतेपाशी आज आपले हे राहुल कुटुंबीय चांगलं करतात ते मान्य करून घ्या आणि वास्तुपुरुषांनी सदैव आपलं त्यांच्या पाठीशी उभं राहून आपला माईचा छाईचा हात कुटुंबावर ठेवून कुटुंबाचा उद्धार करून ज्यावेळी तुम्हाला हाक मारतील त्यावेळी हाकाला हो द्या. गावच्या जमीन दुमल्यापासून कुलदेवतेपासून सगळ्या देवतांनी सगळ्या पित्रांनी आज आपल्या कुटुंबावर माईचा छाईचा हात ठेवून ज्यावेळी राहुल कुटुंबी हाक मारतील त्यावेळी हाकाला हो द्या. सगळ्यांच्या मनोकामना परिपूर्ण करून आज आपलं यथाशक्ती यथाभक्ती ब्राह्मणाद्वारे उदक्षंत केलेली आहे. पौराणिक अशी उदक्षंत केलेली आहे ती मान्य करून घ्या. ह्या बोलण्यामध्ये कोणाच्या चालण्यामध्ये उठण्यामध्ये बसण्यामध्ये कृतीमध्ये काय चुकला झाली असेल ती क्षमा करा. यजमानाच्या हातून पण जाणतेपणाने किंवा जाणतेपणा काय चुकला झाली असेल ती क्षमा करा. सगळ्या देवतांचा वराह नारसिंह वामन आणि विष्णू या प्रमुख पंचायतन देवतांचा कृपा आशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबाशी पाठी राहून देईल. सत्याने प्रार्थना करताची मान्य करून घेऊन गावच्या जमीन गुंजल्यापासून पोरापासून धौरावासांपासून सगळ्यांना सुखशांती प्राप्त करून आनंदी अंधकरण मंगलमूर्ती मोर्या मोर्या महादेव हर. हातावर पाणी घ्यायचं
ते माऊली तर गुरुजी तुमचं नाव काय आहे? माझं नाव आहे कपिल डोंगरे. कपिल राम डोंबिवली. आणि तुम्ही डोंबिवलीवर आला. हा. नखं पाहिजे. ओके. नाही ते काय नाही गुरुजी तुम्हाला तर सगळे ओळखतातच, तरी एकदा तुमचं नाव सांगा. माझं नाव मुकुंद लेले, मी कांदिवली पश्चिमेला राहतो, अरे गाव कोणतं तुझं? मालवण. बोला. शैलेश डोंगरे नावाने परेला राहतो. ओके, तुम्ही परेला. हा. आणि गुरुजी तुमचं नाव? माझं नाव गिरीधर लेले, मी मलाडला राहतो. यांचं काय? योग किती चांगला आहे बघा. तर आपण हे काका पुतणे आहेत, हे सख्खे चुलत भाऊ आहेत. आणि सगळे कोकणातले आहेत. सगळे मालवण तालुक्यातले. ही जी पूजा घातली तर अशा प्रकारे पूजा झालेली आहे आमच्या घरी आणि खूप पॉझिटिव्ह होतं सगळं. तर गुरुजीसुद्धा सगळे वेगवेगळ्या ठिकाणावरनं आले होते, त्यामुळे बराचसा जो आहे तो उशीर झाला. पण जी गोष्ट वेळेत होणार असते ती वेळेतच होते. आपण कितीही घाई केली ते गोष्टी आपल्याला मिळत नसतात. तो आमच्याकडे आमची आत्या पण आलेली आहे, जी डोंबिवलीवरनं आली आहे. तर आत्या, कसं वाटतं तुला इकडे? आणि आता हे सगळं रिडेव्हलप होणार आहे, तर तुला कसं वाटतंय? नाही, आनंद आहे, पण ह्या वास्तूचं थोडंसं हे राहणारच, कारण इथल्या आठवणी थोड्या राहणार आम्हाला, कारण लहानाचं इकडेच मोठे जन्म इथेच सगळं झालाय. झालंय, जन्म झालाय त्याच्यामुळे. पण एक आनंद पण आहे की बाबा व्यवस्थित इथे हे तेवढंच दुःख पण पाहिलंय, तेवढंच आनंद पण आहे त्या गोष्टीचा. तर नेहमी लक्षात ठेवायचं, दुःखानंतर आनंद येतोच आणि चांगले दिवससुद्धा येतात. तर क्रीप करत बसायचं नाही की माझ्याकडे हे नाही ते नाही, चांगला वेळ येतोच. तर मी तुम्हाला जे म्हणत होतो की मी मोटो व्लॉगिंग कॅमेरा घेण्यासाठी, म्हणजे हा ॲक्शन कॅमेरा घेण्याच्या मागे रिझन काय, तो हाच एक रिझन आहे की तुम्हाला जर्नी दाखवू की आताची जी रिडेव्हलपमेंट होणार आहे, चाळी जे आहेत हे डिमॉलिश होणार आहे, नवीन जागेवर आम्ही शिफ्ट होणार आहोत, ती जर्नी कशी आहे हे दाखवण्यासाठी मी हा कॅमेरा घेतला आहे. आय होप तुम्ही ही सिरीज आणि हे व्हिडिओज जे आहेत हे एन्जॉय कराल आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्ही रिलेटसुद्धा कराल. सो भागू आहे आणि मला आता ती पेढा देते. सकाळपासून आपण काय खाल्लं आहे हे? तर नाही. 10 पेढा. तर कशी झाली पूजा? छान, खूप छान, मस्त वाटलं. नाही, बस बस.